श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आलेली आहे वर्षातील पहिली मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी. आज मंगळवार आहे आणि या दिवशी आलेली आहे ही चतुर्थी. त्यामुळं या मंगळवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आणि म्हणूनच अशा पवित्र दिवशी आपल्याला फक्त सकाळी म्हणजे बघा 12 वाजण्या अगोदर आपल्याला असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. यामुळं आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट जे आहेत तर ती येत नाहीत, अडचणी येत नाहीत. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत असते आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आज दुपारी 12 वाजण्या अगोदर करायचा आहे. 12 वाजल्यानंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे. अगदीच तुम्ही जर तुमच्याकडे मातीची चौमुखी पंती असेल तर मातीची पंती घेतली तरीही चालेल आणि जर नसेल तर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. हा दिवा बनवल्यानंतर बघा या दिव्यामध्ये बघा आपल्याला दुहेरी कापसाची जी वात आहे 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. अशा 4 वाती तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. या दिव्यामध्ये बघा तुम्हाला आता काय करायचं आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तेल घातलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. आता बघा ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला स्टीलची घ्यायची आहे. प्लास्टिकची किंवा काचेची अशी कोणतीही वस्तू घ्यायची नाही. आपल्याला स्टीलची प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये बघा कुंकाची पेस्ट तयार करून त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकामध्ये 4 बिंदू आणि कडेच्या 2-2 ज्या लाईन असतात, मर्यादा असतात स्वस्तिकाच्या, तर त्या देखील द्यायच्या आहेत. त्यानंतर बघा त्या स्वस्तिकावरती हा जो चौमुखी दिवा आपण बनवलेला आहे बघा कणकेचा, तर तो ठेवून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण तेल किंवा तूप हे तर घातलेलंच आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांजवळ प्रज्वलित करायचा आहे. आता संकष्ट चतुर्थी आहे. आता सर्वांची देवपूजा तर झालेलीच असेल. सर्वांनी गणपती बाप्पांचा अभिषेक जो आहे तर तो केलेला असेल. त्यांना जास्वंदीचं फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, 21 दुर्वांची जुडी ही तर अर्पण केलेलीच असेल आणि सर्वांचं व्रत देखील असेल या दिवशी. आता हा दिवा गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर दिव्याला आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं, एक फूल व्हायचं आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत. आता हा दिवा आज सकाळी आपण 12 वाजल्याच्या अगोदर प्रज्वलित करायचा आहे आणि तो रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील, म्हणजे जळत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि या दिव्यामधलं जर तेल संपलं तर त्यामध्ये परत तुम्ही तेल टाकलं तरीही चालणार आहे. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुटुंबावरती बघा कधीही वाईट संकट येऊ देऊ नका, माझ्या मुलांवरती अडचण येऊ देऊ नका, माझ्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये किंवा व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये प्रगती व्हावी, यासाठी आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर बघा हा जो दिवा आहे चौमुखी तर तो गणपतीजवळ का लावायचा, यामुळं काय होतं बघा, आपल्या घराच्या 4ही बाजूंनी जी येणारी सर्व संकट आहेत तर ती दूर होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे हा एक दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर यामध्ये बघा आपण चिमूटभर थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक अतिशय महत्त्वाची उच्च कोटीची सेवा करायची आहे. ते म्हणजे तुम्हाला गणपतीचं संकटनाशक जे स्तोत्र आहे तर ते म्हणायचं आहे. 3 आवर्तनं याची तुम्हाला करायची आहेत. संकटनाशक जे स्तोत्र आहे तर त्याची 3 आवर्तनं तुम्हाला तिथेच बसून करायची आहेत. गणपती बाप्पांची ही सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते बघा. आणि हा कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा गोळा बनवायचा आहे वात काढून आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा ज्ञानाचं, त्यागाचं प्रतीक मानला जातो आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत.
जर आपण अशा पद्धतीनं गणपती बाप्पांची सेवा केली, उपासना केली तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि ते आपल्या मुलांवरती, घरावरती येणारं जे वाईट संकट आहे तर ते हरत असतात, आपली विघ्न दूर करत असतात. म्हणून हा एक दिवा आपण आवर्जून या दिवशी म्हणजेच आज दुपारी 12 वाजण्या अगोदर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.